मुंडेंचा गेम बसलाय. जरांगे, अंजली दमानिया आणि त्याचसोबत सुषमा अंधारे एकत्र आलेत. सेटिंग लागली, पॅटर्न ठरलाय आणि स्वतःचा गेम स्वतः धनंजय मुंडे यांनीच लावून घेतलाय. पण कसा? ते आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय व्हायरल बातमीवरती. तर परळीमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये बोलण्यासाठी धनंजय मुंडे उभे राहतात आणि आपलं भाषण सुरू करतात. आणि त्यात अचानक मुंडे बोलत असताना म्हणताय की मला माहित आहे आज आपल्यामध्ये आपला एक सहकारी नाहीये. हे ऐकल्यानंतर लोकांना नेमकं धनंजय मुंडे यांना कुणाबद्दल बोलायचंय का किंवा कुणाचं नाव घ्यायचं हे लक्षात येत नव्हतं. पण त्यावरती धनंजय मुंडे थांबत नाही. समोर पिक्चर अजून क्लिअर झालेला नसतो. आणि तेवढ्यात धनंजय मुंडे आणखी एक वक्तव्य करतात. ते म्हणतात, की गेल्या अनेक दिवसापासून आपलं जगमित्र कार्यालय बंद आहे. म्हणजे जवळपास 10 महिने झाले आपलं कार्यालय बंद आहे आणि त्या ठिकाणावरनं आपण गरिबांना मदत करत होतो किंवा कशी का होईना गरिबांसाठी आपण त्या ठिकाणावरनं कामं करत होतो. आता लोकांना 100% पिक्चर क्लिअर होतो आणि नेमकं धनंजय मुंडे कोणाबद्दल बोलताय हे त्यांच्या लक्षात येतं. कारण धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण झाली आहे हे सर्वांना लक्षात येतं. कारण जगमित्र हे जे कार्यालय होतं हे तेच कार्यालय आहे ज्या ठिकाणावरनं जे आहे वाल्मिक कराड हा काम पाहत होता. आणि त्यानंतर मुंडे म्हणतात, "काय खरं आणि काय खोटं हे न्यायालय ठरवेल. पण मी सहकार्याला सहकारी समजत असतो." गेल्या डिसेंबरमध्ये जे आहे पवनचक्की प्रकरणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा असल्याचं सांगितलं जातंय आणि त्याच्यासोबत त्याचे जे संबंध होते ते धनंजय मुंडे यांच्यासोबत होते आणि तेही मैत्रीपूर्ण संबंध होते असं बोललं जातंय आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. आणि त्यानंतर आता यावरनं महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. कारण एखादा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आणि त्याचं नाव एखादा राजकीय व्यक्ती घेतोय आणि तेही भर सभेमध्ये, तर त्यांच्यावरती टीका-टिप्पणी तर होणारच आणि त्यांची सेटिंग तर बसणारच असं बोललं जातंय. आणि यानंतर जे आहे धनंजय मुंडे यांची सेटिंग लावण्यासाठी अंजल दमनिया, त्यासोबत सुषमा अंधारे आणि त्यासोबत मनोज जरांगे पाटील हे एकत्र आले आणि त्यांनी नेमकं या प्रकरणाबाबत काय वक्तव्य केलंय आपण पाहूया. सर्वात अगोदर या प्रकरणाबद्दल जे आहे अंजल दमनिया म्हणतात, "अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडेला दया येत असेल, त्याची उणीव भासत असेल, तर अशा माणसाला तो माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाहीये. अशा माणसाचं काय करायचं आहे हे परळीच्या जनतेने ठरवायचं आहे. कारण आम्ही लढणार, पण अशा विषयांवरती लढणार किंवा भोगावं लागणार तिथल्या लोकांना आणि तिथल्या जनतेला. आत्ताच्या घडीला मला परळीच्या जनतेला सांगायचं आहे, की यांना परत सत्तेत आणलं तर खबरदार आणि हे सर्व कसं थांबवायचं हे तुमच्या हातात आहे आणि ते आता तुम्ही लवकरात लवकर थांबवा." अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी अंजली दमनिया यांनी केलं आणि त्या ठिकाणी त्याचसोबत अशा व्यक्तीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात यावेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आणि या प्रकरणावरती त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील वक्तव्य केलं आणि मनोज जरांगे पाटील म्हणतायत, "जर धनंजय मुंडे असा म्हणाला असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस कोणीच नाही. संतोष भाई यांची एवढी क्रूर हत्या करून देखील तो म्हणत असेल मला त्या वाल्मिक कराडची उणीव भासत आहे, तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर असूच शकत नाही. मग तो मित्र असो की सोयरा असो, वाईट कृत्य केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातल्या त्यात आता तरी अजित पवार यांचे डोळे उघडायला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर या व्यक्तीची आपल्या पक्षातून हकालपट्टी करून त्याला जे आहे पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा." असं वक्तव्य त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि या प्रकरणावरती सुषमा अंधारे यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं. तेव्हा त्या म्हणतात, की "सर्वांच्या नजरेत जरी वाल्मिक कराड वाईट असला तरी तो धनंजय मुंडे यांच्या नजरेत नाहीये. कारण कर्णाला माहीत होतं दुर्योधन वाईट आहे, पण तरी आपण दुर्योधनाची साथ दिली पाहिजे, दुर्योधनाची बाजू घेतली पाहिजे, कारण ती मैत्री आहे. तो कर्ण निभावत राहतो. ह्या त्या दोघांना जोडायचं काहीच कारण नाही. पण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सावलीसारखे एकमेकांच्या सोबत राहिलेले आहेत आणि धनंजय मुंडेच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा अजित पवारांच्या सभा असो किंवा मग परळीतील कुठलाही कार्यक्रम असो, ते सर्व काही फक्त तोच पाहायचा आणि त्यामुळे मुंडेंचं साधं पानही हलत नव्हतं. एकेकाळी पंकजा मुंडे यांचं देखील पान हलत नव्हतं. अशा माणसाची इलेक्शनच्या काळात आठवण येणं साहजिकच आहे." अशी शोकांतिका अशी खोचक टीका त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केली. आपल्या सर्वांना माहीत आहे, की गेल्या काही दिवसांपूर्वी जे 8-9 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण घडलं होतं, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं जे प्रकरण घडलं होतं, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात उमटले होते आणि तेव्हा धनंजय मुंडे यांना ज्या विरोधकांसह स्वतःच्या पक्षातील लोकांनी देखील घेरलं होतं आणि आपल्या मंत्रिपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आज ते धनंजय मुंडे पुन्हा एकदा सभेमध्ये बोलत असताना म्हणतात, की "मला वाल्मिक कराडची आठवण येते." तर यावरनं जे आहे सुषमा अंधारे, मनोज जरांगे पाटील आणि अंजल दमनिया यांनी जे आहे वक्तव्य करत त्यांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे. तरी याबाबत तुमचं मत काय? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.